आखाती देशातील युद्धामुळे कुठेतरी LPG सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो भासत आहे आणि नागपुरात देखील आपण बघतो आहे की कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल जे आहेत ते बंद करण्यात आलेली आहे. कुठे चूल ही मांडण्यात आली आहे, कुठे कोळसा भट्टीचा उपयोग करण्यात येतो आहे. तर आपण बघतो आहे की गॅस एजन्सी असेल, गोडाऊन असेल, त्यांच्या बाहेर डोमेस्टिक सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांब मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. आणि अशातच विष्णू मनोहर जे आहेत त्यांनी विष्णूजी की रसोईमध्ये अनोखा उपकरण जे आणलेलं आहे, पर्यावरणपूरक याला म्हणता येईल, कारण हे चार्जिंग करून हे चालवलं जातं आणि याच्यामध्ये जे आहे पारंपरिक काही गोष्टी ज्या आहेत त्या टाकल्या जातात, पण त्याचा धूर होत नाही. त्यामुळे ते पर्यावरणपूरक अशी ही भट्टी आहे. आणि नेमकं यावर कसं काम केलं जातं, ही भट्टी पर्यावरणपूरक आहे याबद्दल सगळं जाणून घेणार आहोत. विष्णू मनोहरजी आपल्यासोबत आहेत. नेहमीच आपण बघतो की इनोव्हेशन आपण करत असता, आता देखील आपलं हे पाहायला मिळत आहे. काय सांगाल, ही भट्टी पेटवलेली आहे, आपण इतर ठिकाणी जातोय ज्यांनी भट्ट्या पेटवल्या आहेत, चूल पेटवल्या, धूर दिसतोय प्रचंड, इथे धूर नाहीये आणि मोठ्या पातेल्यात देखील आता आम्ही आलो त्यावेळेस तुम्ही काहीतरी बनवत होता. ही विष्णू ऊर्जा आहे आणि आमचे मित्र नाशिकचे मिस्टर गोरे त्यांच्याबरोबर आम्ही बसून ही भट्टी जवळपास बरेच आधी तयार केली, पण आता ही लोकांना आता दिसायला लागली, तर आता ह्याला पर्याय नाही आहे. आणि यामध्ये हे जे पेटल्स वापरतो आपण, या पेटल्समध्ये झाडाचा पानं आहेत, त्याच्यानंतर शेण आहे, त्याबरोबर ऊसाचे चिपाड आहेत, म्हणजे जो काय नॅचरल कचरा असतो तो वापरून केलेला आहे. साधारण 12 रुपये किलो हे पेटल्स पडतात, त्याच्यामुळे कोळसापेक्षा स्वस्त याचा रेट आहे. आणि हे बघत असाल तुम्ही, हे मशीन, हे चार्जर आहे, हे 7 तास चालतं आणि याला स्पीड आहे 1 2 3. हे स्पीडने हा पंखा फिरतो आणि पंखाही अगदी छोटा कॉम्प्युटरचा पंखा आहे. त्याच्यामुळे या पंख्यामुळे जी हवा जनरेट होते त्याने ही फ्लेम जी आहे ती निघी येते. आणि फक्त याच्यात एक गोष्ट अशी असते की एकदा चूल पेटवल्यानंतर तुम्हाला ती विजेसवर तुम्हाला स्वयंपाक बनवावा लागतो. मग याला चार्जिंग करावं लागतं, ते कशा प्रकारे चार्ज होते हे? काही नाही, मोबाईल तुम्ही चार्ज करता तसंच ते चार्जर त्याला लागतं, एवढंच, बाकी काही नाही. आणि किती स्वयंपाक म्हणजे किती तास चालते आणि काय काय आपण याच्यावर बनवू शकतो, म्हणजे जे अति शिजणारे किंवा ज्याला खूप गॅस लागतो असं म्हणतात तसे पदार्थ बनतात? 100% याच्यावर कुकरमध्ये तुम्ही बनवा तर खूपच लवकर होतं. त्याच्यानंतर याची फ्लेम गॅसच्या बरोबरीनेच आहे तुलनेत घेतलं तर. याच्यावर तुम्ही वांगी भाजू शकता, पनीर टिक्का तयार करू शकता, त्याच्यानंतर रेग्युलर फ्राय पॅन वगैरे चालू शकता. तुम्ही मागाशी पाहिलं असेल पॅनवर अशी एक छान अशी आग निघाली, तर हे सगळे पदार्थ होऊ शकतात त्याच्यात. आपण बघतो की अनेक हॉटेल व्यावसायिक आहे, कमर्शियल सिलेंडर मिळत नाहीये, तर कोणी आपले हॉटेल्स जे आहेत ते बंद केलेली आहेत, कोणी मेनू कमी केले आहेत, कोणी दरवाढ केलेली आहे, तर कोणी चूल आणि कोळशाच्या भट्ट्या पेटवलेल्या आहेत. काय एक सांगाल तुम्ही? पॅनिक न होता जर तुम्ही नियोजन पद्धतीने स्वयंपाक बनवला तर ही दरवाढ किंवा रेट्स वाढवणं किंवा मेनू कमी करणं याची गरज नाही. आणि याचा फायदा घेऊन तुम्ही जे पॅनिक होता त्याचा फायदा घेऊन बाकी जे सिलेंडर्सवाले व्हेंडर्स आहेत ते लोक रेट वाढवतात आणि त्यामुळे तुम्ही दरवाढ करता, ते योग्य नाही. बरोबर. आपण बघतो की विष्णूजी की रसोईमध्ये नक्कीच लोक अनेक पदार्थ चाखायला इथे येत असतात, म्हणजे महाराष्ट्रीयन थाली असेल, इतर अनेक थाल्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे अनेक खाद्यांना आपल्याला पाहायला मिळतात इथे. तर आता सध्या जी सिच्युएशन आहे त्याला तुम्ही कसं हँडल करताय, म्हणजे ही एक आपल्याला विष्णू ऊर्जा दिसते आहे, त्यानंतर बाकी इतर स्वयंपाक तो कशा प्रकारे केला जातो? आम्ही एक इलेक्ट्रिकची शेगडी आहे ती वापर करतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचा एक वॉटर हीटर आहे की जे 10 तास किचनमध्ये सुरू असतं. टॅप उघडला की गरमागरम पाणी मिळतं आणि गरम पाणी जर लगेच तयार असेल तर स्वयंपाक लवकर बनतो, त्याच्यामुळे गॅसची बचत होती. त्याप्रमाणे मराठी पदार्थ जे आहेत ते आम्ही चुलीवर बनवतो, चुली समोरच टाकलेला आहे. या तिन्ही याच्यावर इंडक्शनचा वापर करतो. या तिन्ही चारही साधनांचा वापर केला तर स्वयंपाक सोपा होतो आणि सिलेंडरचा तुटवडा वाटत नाही. नक्कीच. तर आपण बघतो आहे की पर्यावरण पूरक हे उपकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे बघतोय आपण की यामध्ये फ्लेम कमी जास्त करायला देखील एक ऑप्शन आहे. आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा पर्याय अनेक हॉटेल व्यावसायिकांसाठी नक्कीच दिलासा ठरू शकतो, कारण आपण बघतो आहे अनेक ठिकाणी चुली पेटवल्या गेल्या आहेत, त्याच्यातनं प्रचंड धूर जो आहे तो निघतो. आणि आजकाल चूल पेटवणं प्रत्येकाला जमतं असं नाही, त्यामुळे ही विष्णू ऊर्जा जी आहे ही नक्कीच कुठेतरी दिलासा
दिलासादायक एक साधन ठरू शकतं आणि शेफ विष्णू मनोहर यांनी हा प्रयोग जो आहे सध्या नागपुरामध्ये केलेला आहे आणि हा सध्या चर्चेचा विषय ठरत असून स्वयंपाकात स्वदेशी आणि पर्यावरणपूरक उपायांची दिशा दाखवत आहे. आणि ज्या ठिकाणी आपण बघतो अनेक ठिकाणी आपण कोळशाच्या भट्ट्या पाहिलेल्या आहेत, चुली बघितल्या आहेत, त्यापेक्षा हा पर्यावरणपूरक जो एक उपकरण आपल्याला विष्णू ऊर्जा म्हणून पाहायला मिळते, नक्कीच दिलासादायक व्यावसायिकांना ठरू शकतं आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या काळामध्ये. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.